आज संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी आज मुक्कामी आहे। खरं तर अनेक या पालखी दरम्यान आपल्याला वेगवेगळे अनुभव येतात। तशातलेच आज अनोखी दिंडी जी आहे ती पुण्यातून काढलेली आहे। या ठिकाणी पाहिलं तर सर्व धर्म संभाव ही दिंडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। दरवर्षी या दिंडीचं खरं तर साखळीपीर मंदिर आहे, मंदिर ट्रस्ट आहे, त्यांच्याकडून या दिंडीचं आयोजन करण्यात येतं। आपण पाहिलं तर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे सर्वच धर्माचे लोक जे आहेत ते या सर्व दिंडीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत जे दरवर्षी या दिंडीचं आयोजन करतात त्या साखळीपीर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माळवतकर साहेब आहेत। माळवतकर साहेब, काय सांगताल? दरवर्षी तुम्ही हे आयोजन करता, यंदा सुद्धा आयोजन करण्यात हा मुळात संप्रदाय जो आहे हा सर्व जाती धर्मांना पंथांना एकत्रित घेऊन जाणारा हा संप्रदाय आहे। भारत देशामध्ये जगातल्या सगळ्या जाती धर्माची मंडळी इथं राहिल्या आहेत आणि पिढ्यानपिढ्या ते एकोपाने राहिलेले आहेत। ही परंपरा टिकावी जी काही लोक त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत, म्हणून आम्ही या दिंडीच्या माध्यमातून असं सांगतोय, ज्ञानोबा तुकोबा शिवबाचा महाराष्ट्र धर्म वाचूया। राष्ट्रग्रंथ संविधानाच्या नुसार आपण सगळ्यांनी जगूया। आमचं जे हिंदुत्व आहे ते रायगडाकडे आणि पंढरपूरकडे जाणार आहे। आम्ही पिढ्यानपिढ्या रामराम म्हणतो आणि जाती धर्माच्या सगळ्या लोक एकत्र राहतील, म्हणून आता आम्ही संविधानाचं, तुकारामाच्या गाथेचं आणि ज्ञानेश्वरीचं पूजन करून आम्ही या दिंडीला सुरुवात केलेली आहे। याची कल्पना तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर 1 किलोमीटरवर अंगाडच्या बाबाचा दर्गा आहे। त्या दर्ग्याच्या समोर लाखो वारकऱ्यांच्या अभंग हे होतं, भजन होतं आणि पुढं चालतं। तोच दर्गा इथं आपल्या पुण्यात घसेटी पुलावर आहे। तिला पण आम्ही आता या अभिवादन दिंडी म्हणजे आम्ही आता इथून निघालो की निवडुंग्या विठ्ठल मंदिरामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो। पुढं गेल्यानंतर माऊलीच्या पालखीचा मुक्काम असतो। त्या दोन्ही पालख्याला आम्ही अभिवादन करणार, अंगडच्या बाबाला अभिवादन करणार आणि पुढं गेल्यानंतर रिजवानी मस्जिद म्हणून आहे, त्या ठिकाणी मुस्लिम बांधव आजम कॅम्पस जे त्यांचा जो जे PA इनामदारांचा जो ट्रस्ट आहे ते आणि रिजवानी मस्जिद हे मिळून त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी भोजन प्रसाद देतात। त्याचा लाभ घेऊन आम्ही परत येणार। आपण पाहतोय की सर्व धर्मीय लोक जे आहेत यामध्ये सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत काही सर्वधर्मीय लोक आहेत, त्यांची आपण बोलणार आहोत। क्या कहेंगे आप इस वारी में शामिल हुए, क्या भावना है? ये तो अभी संत महापुरुषों का प्रोग्राम है, उनकी अगुवाई के अंदर सब संत आदि जितनी भी खलकत है, जितनी भी प्राणी है, वो एक दूसरे से प्रेम करते हुए संतों के मार्ग के ऊपर चलें और उनके बताए हुए मार्गदर्शन के ऊपर चलते हुए अपना मनो का जन्म को सफल करें। हर किसी की ज़रूरत को पूरी करने के लिए एक दूसरे का सहयोग जरूरी है। तो ऐसे समाज के अंदर हम बैठे हुए हैं जिनके ऊपर परमात्मा की कृपा बनी रहे और हर एक धर्म का अपने दिल से सत्कार करें और उनको सहयोग दें। आपण पाहतोय की शीख बांधव सुद्धा यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत। मुस्लिम चाचा आहेत आपल्यासोबत, तुम्ही काय सांगाल आज तुम्ही या वारीमध्ये सहभागी झाला? मला एवढं सांगण्याचं वाटते की जे माऊलींनी आपल्याला गाथामध्ये सांगितले त्या गाथाच्या आधारात आपल्याला चालायला पाहिजे आणि जे मार्ग त्यांनी सांगितले त्या मार्गाने चालायला पाहिजे। त्या हिशोबाने आपण चाललं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल। बौद्ध धर्मगुरू सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, तुम्ही सुद्धा सहभागी झाला आहेत, वारीमध्ये सामील झाला आहेत, काय भावना आहेत? अतिशय सुंदर वाटत आहे। सर्व जात आणि अनेक धर्माची लोक यामध्ये सहभागी होतात आणि सर्व संतांचा उपदेश हाच आहे की महाराष्ट्र धर्म जो आहे एक समतेची, स्वातंत्र्याची, बंधुतेची शिकवण देतो आणि सगळ्यांना पंढरपूर या ठिकाणी एकत्रित आणून सर्वांचं जीवन आनंदमय कसं करता येईल याची तो शिकवण देतो आणि म्हणून या वारीमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे, जी की अभिवादन वारी आहे। यातून अनेक धर्माचे धर्मगुरू यात सहभागी झालेले आहेत। तर हे जी शिकवण जी आहे ही भातृभावाची, समतेची आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासणारी संस्कृती आहे, ती आपण या ठिकाणी आचरणात आणतो। वारी ही अशी आहे की ज्यामध्ये वारकरी जो आहे तो
सर्व धर्म संभव पाळत असतो, जातीभेद विसरून या संपूर्ण वारीमध्ये सहभागी होत असतो आणि त्याचीच कुठेतरी प्रचिती या दिंडीमार्फत येताना आपल्याला पाहायला मिळते. आपण या ठिकाणी पाहू शकतो हे मुस्लिम बांधव आणि हिंदू धर्मीय हे दोघे सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी या वारीमध्ये या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी ते आपल्या वाद्यांचे वाजन करत या दिंडीमधून चालताना आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच खरं तर पंढरीच्या चरणी लीन होण्यासाठी आता या सर्व पालख्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. आज दोन्ही पालख्यांचा मुक्काम जो आहे तो पुण्यात असणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंगा विठ्ठल मंदिरात आहे, तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात आहे. आणि अशातच कुठेतरी पुण्यात सर्व धर्म समभाव एकतेचा संदेश देणारा ही आगळी वेगळी दिंडी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचीच कुठेतरी सर्व धर्म समभाव कुठेतरी वारीमध्ये पाहायला जातो. त्याचीच कुठेतरी प्रचिती जी आहे ती आपल्याला यामार्फत येताना पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपूरसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.